न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अत्यंत बिकट असा प्रसंग आलेला आहे। एकीकडे शेती व्यवसाय, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहे, तर दुसरीकडे सरकारने निर्यात बंदी केली आहे। त्याचप्रमाणे शेतमालाचे भाव देखील पडत आहे। यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। त्यातच सरकारने अत्यंत तुटपुंजी अशी कर्जमाफी दिल्यानं शेतकरी अनेक समस्यांनी ग्रासला आहे। या सर्व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं ईदगाह मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे। सातबारा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। सातबारा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। कांदा निर्यात बंदी झालीच पाहिजे। कांदा निर्यात बंदी उठवलीच पाहिजे कांदा निर्यात बंदी उठवलीच पाहिजे कांदा निर्यात बंदी उठवलीच पाहिजे। शेतकरी संघटनेचा या धरणे आंदोलन प्रसंगी रामचंद्र बापू पाटील, देविदास अण्णा पवार, संतू पाटील झांबरे, निर्मलाताई जगजाप, संध्याताई पगारे, स्मिता गुरव, सोपान कडलक, भदाने सर, त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे व स्वतंत्र भारत पक्षाचे बाळासाहेब धुमाळ हे शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते। मी अर्जुन तात्या बोराडे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष बोलतोय। आज स्वतंत्र भारत पक्षाच्या पार्टीच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकार्यालयावर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। शेतकऱ्यांविषयी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय, सर्व शेतीमालावर निर्यात बंदी आणि आयात मात्र चालू आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च वसूल होत नाही आहे। 100 रुपये खर्च केला तर 50 रुपये पण शेतकऱ्याला भेटत नाही। मग शेतकऱ्यांनी प्रपंच चालवायचा कसा, शेतकऱ्याने कर्ज कसं भरायचं आणि प्रपंच कसा चालवायचा, या कर्जाच्या बोजाखाली जाऊन आज एका तासाला देशामध्ये 2 शेतकरी आत्महत्या करत आहेत। या शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे कोणत्याही पक्षाचं लक्ष नाही, कोणत्याही राजकीय मंत्र्यांचं लक्ष नाही, कोणत्याच पक्षाचं लक्ष नाही। त्याचा आम्ही निषेध करतो। गेल्या 9 वर्षामध्ये मोदी सरकारने पूर्ण शेतीमालावर निर्यात बंदी करून आयात चालू ठेवली। त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर गुलामापेक्षा वेठबिगारीचं जीवन जगत आहे शेतकरी। आज इतके हलाखीची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, तो आत्महत्या करत आहे। त्याचा आम्ही शासनाच्या धोरणाचा निषेध करतो आणि येतं इलेक्शन बॅलेट पेपरवरच झालं पाहिजे, ही पण एक आमची मागणी आहे। निर्यात बंदी उठवावी ही एक मागणी आहे। नंतर शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज मुक्त व्हावं। आसमानी संकट, सुलतानी संकट या सर्व संकटांना शेतकरी सामोरे जात असताना शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, शेतकरी आत्महत्येकडे वळतो आहे। या सर्व थांबवण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी ही एक मागणी शेतकरी संघटनेची आहे। शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज द्यावी, पूर्ण वेळ द्यावी आणि दुसरी एक गोष्ट की वन्य जे प्राणी आहेत त्या प्राण्यांचा त्रासापासून बी मुक्तता व्हावी। आपले देशाचे पंतप्रधान 12 जानेवारीला नाशिकला आले आणि त्यांनी शेतकऱ्यांबद्दल कुठल्याही प्रकारचा काही सहानुभूती दाखवली नाही, कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांवर काही भाष्य केले नाही। या सर्व गोष्टीचा शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष निषेध करतो आहे आणि शेतकऱ्यांच्या हे मागणीचा संपूर्ण राज्यभर आज निषेध होतो आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आज मोठ्या आत्महत्येला प्रवृत्त होत आहे। हीच मागणी शेतकरी संघटनेची आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान। हेमंत काळमेघ, न्यूज इंडिया 27 नाशिक।